जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये 500 कोटीहून अधिक घोटाळा झालेला आहे हे वेळोवेळी पुराव्यानिशी मी सिद्ध केलेलं आहे। जवळजवळ 3-4 महिन्यापासून मी सातत्यानं पत्रव्यवहार करतो आहे। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवलं, राज्याच्या मुख्य सचिवांना मी 3 वेळा जाऊन भेटलो, सगळे पुरावे त्यांना सादर केले, चौकशीचं आश्वासन त्यांनी दिलं, परंतु त्यातून निष्पन्न काहीच होत नाही। आणि याच्यामागे असणारे जे कोणी असतील त्याला पाठीशी घालायचंच काम चालू आहे असं एकूणच वातावरण मला जाणवायला लागलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये 9 आणि 10 जूनला मी 2 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागितलेली होती की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे बघा आणि ह्या खरेदीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे। हा करदात्या जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी कशा पद्धतीनं चालू आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उत्साह दाखवला, त्यांनी स्वारस्य दाखवलं, परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि जे काय असेल ते आता वरिष्ठच निर्णय घेतील। वरिष्ठ याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच, कारण गृह खातं त्यांच्याकडेच आहे आणि राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत। राज्याच्या मुख्य सचिव जर असं म्हणत असतील तर प्रशासनात तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करतायत, माध्यमासमोर सांगतायत की पुरावे माझ्याकडे आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतोय, तर 2 दिवस मुंबईमध्ये थांबूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना 5 मिनिटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं शेवटी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्र देऊन मी परत आलो। हे असं का होतं तर याचं कारण आहे, यातला जो मुख्य ठेकेदार आहे सुनील झंवर, जो खरं तर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये अपात्र असलेला माणूस आहे। कारण जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्था घोटाळा जो 1200 कोटीचा होता त्यातला हा आरोपी आहे आणि जवळजवळ 1.5 वर्षाहून अधिक काळ तो तुरुंगामध्ये होता। त्याला मेरिटवर बेल मिळाला नाही, तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कैद्यांना जेलमध्ये ठेवणं धोकादायक आहे या कारणासाठी त्याला त्या काळामध्ये बेल मिळालेला होता। तो कुठल्याही प्रकारचा पुरवठा करू शकत नाही, कारण याच्यापूर्वी महिला बालकल्याण विभागाला त्यानं ज्यावेळी टेंडर भरलेलं होतं त्यावेळी वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याच्या कारणामुळं त्याला महिला बालकल्याण विभागानं अपात्र ठरवलं होतं, त्या लिस्टमध्ये तो आहे। असं असताना सुनील झंवर असेल किंवा त्याच्याबरोबर अजून 2-3 भुतडासारखे लोक असतील, त्या म्हणून हा जो जेलला माल पुरवठा करायचा जो काय ठेका घेतला आहे, दर पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त, परंतु प्रत्यक्षामध्ये जो पुरवठा केला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा, अगदी हातगाड्यावर मिळतो त्याच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचा, आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जेल सुपरिटेंडेंटनी दिलेले पत्रसुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की याच्यामध्ये निकृष्ट आहे, वास मारलेला आहे, कुजलेला आहे, आरोग्याला अपायकारक आहे, असं असतानासुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। हे कशामुळं होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत, तत्कालीन जे तुरुंग अधीक्षक होते, महासंचालक होते अमिताभ गुप्ता आणि ADJ जालेंदर सुपेकर, या दोघांच्या बरोबरच
इतरही अनेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही तर या सगळ्यांच्या वतीनं शासनाकडं सरकारमधील असणाऱ्या उच्चपदस्थांशी ज्याची सलगी आहे असा तेजस मोरे नावाचा एक ग्रस्त आहे. त्याचा फोटो जालंधर सुपेकरांनी ते या दुसरा जो ग्रस्त दिसतोय तो तेजस मोरे आहे. हा तेजस मोरेसुद्धा कुणी सामान्य माणूस नाही आहे. तर एका बँकेला फसवलं म्हणून पिंपरी पोलीस स्टेशननं त्याला अटक केलेली होती. मग बराच काळ तो जेलमध्ये होता आणि कोर्टानं त्याला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे जमा करण्याच्या अटीवर पुणे शहर कोर्टाच्या परवानगीशिवाय सोडायचं नाही या अटीवर त्याला जामीन दिलेला होता. असा हा तेजस मोरे याचा मुक्त संचार सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलमध्ये ADG ऑफिस पुण्याचं असेल किंवा मुंबईचं असेल इथं मुक्त त्याचा वावर असतो. आणि मी जे आरोप करतो आहे ते जर खोटा असतील तर जेल प्रशासनानं त्यांच्या कार्यालयाचे TVचे फुटेज प्रसारित करावेत आणि त्याच्यामध्ये हा तेजस मोरे जेलच्या कार्यालयामध्ये काय काम आहे याचं. हा आता पूर्वीचा आरोपी असला तरी आता हा जेलमध्ये नाही आहे, पॅरोलवर सुटलेला नाही आहे, हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे आणि हा ठेकेदारही नाही आहे. मग हा प्रत्येक जेलमध्ये जाऊन हा त्याच्यानंतर इथंच त्या मंत्रालयाच्या त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा हा फोटो आहे आणि हा जो गोल केलेला आहे तो तेजस मोरे आहे. हे बाकीचे जेलचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत आपला हा बसलेला आहे त्या प्रदर्शनाच्या ठिकाणचा. आणि त्याच्यानंतरचा फोटो आहे तो मुख्यमंत्री जेव्हा येत होते त्यावेळी इथं आहेत मुख्यमंत्री आणि इथं आहे तेजस मोरे आणि आल्या आल्या पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तेजस मोरेलाच हात केला त्याचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे. बाकी कुणी त्या मुख्यमंत्र्याच्यावर एकही आमदार नव्हता, खासदार नव्हता, कुणी मंत्री नव्हते. इथंही तसंच दिसतं सगळं. आणि हे फोटो मी स्वतः काढलेले आहेत कारण मी त्यावेळी तिथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो. हे सगळं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. कारण मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या तक्रारी करून एवढ्या बोंबाबोंब होऊनसुद्धा ह्याची चौकशी का होत नाही. म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला. आता जेलमध्ये काय सध्या चालतं याचा अजून एक प्रत्यक्षदर्शी पुरावा मी तुमच्यासमोर सांगतो. कोल्हापुरातलंच बिंदू चौकतलं जे सबजेल आहे त्या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यातल्या शिर्टी गावातल्या काही पोरांच्यामध्ये आपसात काही वाद झाला होता म्हणून त्यांना 4-5 दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी मिळालेली होती. हा आहे काय नाव आहे तुझं? शरद भाऊसू गुरव. शरद गुरव हा शिर्टीच आहे तालुका शिरोळ. आता तूच सांग जेलमध्ये तुला काय काय आढळलं? जेलमध्ये कैद्यांची लूटमार करतात आणि 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला, अर्धा किलो चिरमुरं 110 रुपयाला विकले जातात तिथं. आणि गायछाप तंबाखुडी 500ला 1 आणि 1000ला 2 अशी विक्री करतात. आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जाते. तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतं तिथं. सगळा बदला भाज्या, मोठं न सोलल्यालं ना, एकदम असं जेवण बाद. दारू केवढ्याला मिळते? दारू 25,000 रुपयाला बाटली. सगळे रेट काढून आणलाय ना. किती दिवस तसं बाबा तू? 8 दिवस होतो. कैद्यांची लूटमार भयानक आहे तिथं. तर अजून एक प्रकरण आहे. मला नागपुरातनं एक पत्र आलं. मी हे सगळं प्रकरण काढल्यानंतर हे पत्र मला पोस्टानं आलेलं आहे नागपूरचं. महेंद्र नहारकर नावाच्या ग्रस्ताचं आहे. त्यानं मला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, हिंदीतलं पत्र आहे की माझा पुतण्या तिथं काही किरकोळ गुन्ह्यामुळं
जेलमध्ये नागपूर जेलमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला प्रचंड त्रास दिला. एवढंच नाही तर त्याचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी होतं आहे अशा प्रकारची तक्रार करणारे एक पत्र मला नागपूरवरनं सुद्धा आलं. म्हणजे महाराष्ट्रातला कुठलंही जेल काही सुरक्षित नाही, आलबेल नाही असे हे सगळे पुरावे आता चालत आले आहेत. आणि अनेक कैदी जे पॅरोलवर सुटून बाहेर आलेले आहेत किंवा शिक्षा भोगून बाहेर आलेले आहेत ते फोन करून सांगतायत की तुम्ही जे काय आरोप करतायत ते फक्त 10% सत्य त्यातलं फक्त सांगताय, ह्याच्यापेक्षा 90% त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्या ठिकाणी जेलमध्ये घडतात असं अनेक जण आता सांगायला लागले आहेत. एवढं सगळी माहिती माझ्यासारख्या माणसाकडं उपलब्ध होते, मग मुख्यमंत्र्यांच्याकडं का जात नाही, गृह खात्याला का हे जात नाही, काही ही व्यवस्था सुधारायचीच नाही. कारण तुरुंग हे ठेकेदारांना आणि ठेकेदारांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे काही राजकीय गुरु असतील त्यांना चरण्याचं एक साधन आहे म्हणून या तुरुंगाकडे बघितलं जातं का? म्हणजे एका बाजूला सातत्यानं आरोप होत आहेत की वाल्मिक कराडचे जेलमध्ये लाड होत आहेत, त्याचबरोबर केवळ वाल्मिक कराडचेच नाही, ह्या अशा प्रवृत्तीचे जे लोक असतील त्यांना त्यांचे लाड होतातच, परंतु ज्याच्या पाठीमागं कुणी नाही, जे गरीब आहेत त्याचं पिळवणूकसुद्धा त्या ठिकाणी होतं. हे आता स्पष्ट झालेलं असताना याची चौकशी सरकार का करत नाही हाच माझा सवाल आहे. सर, तुम्ही 500 कोटी रुपयाचा जो आकडा सांगितला तो पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा जाहीर केलेला आहे, हो, त्याची व्याप्ती आता राज्यामध्ये थोडं जास्त जाण्याची शक्यता आहे किंवा अजून वाढतं कारण हा 1 वर्षातला झाला. यात जर हे खोदत गेलं तर याच्यातनं बरंचसं निघणार आहे. 1 वर्षामध्ये एवढा जर का घोटाळा निघत असेल तर याच्या आधी किती झालेला असेल आणि हे सगळं खोदून काढणं गरजेचं आहे.